ओबीसी समाजाला न्याय मिळावा, ओबीसी करिता स्वतंत्र मंत्रालय व जनगणनेमध्ये ओबीसीचा कालम असावा या मागण्याला धरून भंडारा येथे गेल्या 1 महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघर्ष समितीचा उपोषण सुरू आहे. परंतु याची दखल सुद्धा सरकार घेत नाही. यामुळे ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने सर्व आमदाराच्या घरावर डफली वाजवणे आंदोलन करण्यात आला. तुमसरमध्ये राजू कारेमोरे, साकोलीमध्ये नाना पटोले, भंडारा येथे नरेंद्र हुंडेकर, सालेबर्डी येथे अविनाश ब्राह्मणकर, लाखनी येथे परिणय फुके या सर्व आमदारांच्या व खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या घरावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आला. नानाभाऊ पटोले यांच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून नानाभाऊ पटोले यांचे पीएसवी सहाय्यक भेंडारकर यांना निवेदन देऊन त्या कार्यालयासमोर घोषणाबाजी, त्यानंतर ओबीसी समाजाची रॅली पूर्ण साकोली चौकातून फिरत नानाभाऊ पटोलेच्या कार्यालयावर धडकली. इतर सर्वांचे भाषणे झाले व घोषणाबाजी झाली. त्यानंतर साकोलीवरून सालेबर्डी येथे आमदार अविनाश ब्राह्मणकर यांच्या घरी सुद्धा भेट देण्यात आली. निवेदन देताना ओबीसी संघर्ष समितीचे समन्वयक सदानंद इल्मे, डॉक्टर बाळकृष्ण साळवे, मुख्य समन्वयक प्रभाकर वैरागडे, श्रीकृष्ण पडोळे, पंजाबराव कारेमोरे, गोपाल शेलोकर, रोशन उडकुडे, बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभूळकर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानचंद जांभूळकर, डीजी रंगारी, राजेश मडामे, रणजित कोलाटकर, मनीषा भेंडारकर, शीतल नागदेवे व इतरही भरपूर कार्यकर्ते पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. आमच्या या आमदारांच्या खासदारांच्या घरासमोर ढोल बजाव यात्रेला सुरुवात झाली. सर्वात प्रथम आपण नरेंद्रजी हुंडेकर यांच्याकडे गेलो. त्यांनी तर त्यांच्या घरी जाण्याचा योगच आला नाही, कारण ते घराबाहेर येऊन त्यांना असं वाटलं की आता हे माझ्या घरासमोर ढोल पिटतील आणि लोक बघायला येतील की काय झालं रे बाबा. आणि ते म्हणून घर सोडून रस्त्यावर इकडे समोर आले नाही, आमची वाट बघत राहिले. तिथे गेल्यावर आमचे संजयजी मध्ये वगैरे यांनी सगळ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना आम्ही ठणकावून सांगितलं की लक्षात ठेवा, तुम्ही ओबीसीच्या भरोशावर निवडून येता. ओबीसीची लोकसंख्या 60% जास्त आहे. तरी देखील 70वा दिवस साखळी उपोषणाचा सुरू असताना त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. आणि त्यामुळे आपण जर लक्ष दिलं नाही तर आपली यापुढे काय गत होईल हे आपण लक्षात घ्या. हे सांगण्याकरता आम्ही तुमच्या समोर ढोल बजावतो. त्यानंतर तिथूनच आपण पायी यात्रा, खासदार पडोळेचं घर जवळ असल्यामुळे त्यांच्याकडे आमचा मोर्चा वळवला. त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरासमोर पोलीस समोर आले, म्हणजे तुम्ही जायचं नाही. आम्ही त्यांना सांगितलं, जेव्हा हे लोकप्रतिनिधी आमच्या घराकडे येतात तेव्हा हेही 200, 300, 400 लोकांचा मोर्चा घेऊन आमच्या घरी येतात, तेव्हा आम्ही त्यांना कधी अडवत नाही. परंतु आम्हीच त्यांना निवडून दिलं ना आपणच त्यांना आम्हाला अडवण्याचे आम्हाला काम करता हे योग्य नाही. आम्हाला काय आमचं तेवढं निवेदन द्यायचं आहे आणि निवेदन देऊन आम्हाला पुढच्या मार्गाला जायचं आहे. शेवटी आमचे कार्यकर्ते तावानी बोलले आणि प्रसंग निवडला. खासदार पडोळे साहेब घरी नसल्यामुळे त्यांच्या आईजवळ आमच्या कार्यकर्त्यांनी आमचं निवेदन दिलं आणि तिथून आपण तुमसरकडे, तुमसरचे जे लोकप्रतिनिधी आहेत कारेमोरे साहेब, वर्षीला आम्ही निघालो. तेही घरी मिळाले नाही. ते मोहाडीला त्यांच्या कार्यालयात होते आणि त्यांनी सांगितलं की आपण मोहाडीला या, त्या तुमचं निवेदन स्वीकार. परंतु आमचा जो वेळापत्रक ठरलेला होता तो डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या प्रतिनिधीला, त्यांची कोण होती ती पीए होती, त्यांच्याकडे आमचं निवेदन दिलं आणि तिथे चांगला ढोल पिटला, घोषणा दिल्या. ओबीसी विषयी जे काही घोषणा द्यायच्या होत्या त्या सगळ्या घोषणा देऊन तिथून आपण परत भंडाऱ्याला कलेक्टर ऑफिस समोर मंडपात आलो आणि तिथून मग आम्ही इकडे लाखनीला मुके साहेबांच्या घरी गेलो. तेही गायब होत आहेत. माहीत नाही ओबीसीचा मोर्चा येणार आहे म्हणून गायब झाले की का. पण चांगला जनसमूह त्यांच्या घरी होता. तिथेही ढोल वाजवला. तिथे ते नसल्यामुळे त्यांच्या पीएला आम्ही निवेदन दिलं. तो निवेदन त्यांनी स्वीकारला. आमचा चहा पाणी केला. पण आम्ही चहावर मानणारे नाही आहोत हे लक्षात ठेवा.
आमची मूळ मागणी आहे, आमची जनगणना झाली पाहिजे. यासाठी हा चहा पिण्यासाठी ठीक आहे, मान सन्मान करावा म्हणून आलेल्यांचा सन्मान करावा लागतो. सन्मान केल्या जाते, ही आपली संस्कृती आहे. या ठिकाणी रोज कुटुंब असतात, आम्ही बघतो आणि आपण सगळे तिकडे विशेषतः नाकातून तालुका, सांगोली तालुका, लाखनी तालुका, तर या तालुक्यामधून एक प्रकारच्या सदिच्छा, शुभेच्छा, एक प्रकारच्या प्रेरणा आम्हाला मिळत असतात. सगळेच लोक येतात, येऊ शकतात, त्याचा भाग नाही, पण काही लोक येतात, काही फोन करून बोलतात आणि तुम्ही राहू अशा प्रकारच्या एक प्रकारे प्रोत्साहनपर गोष्टी आम्हाला सांगतात. त्याचा परिणाम आपण तिथे आहोत. आपण आपली ओबीसीची प्रवर्ग जे आहे ते त्यांना झाले पाहिजे, हा आपला मुख्य विषय आहे. कारण की तो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, त्यात काही प्रश्न नाही. परंतु त्याशिवाय सुद्धा आपण हे जे पुढं आंदोलन लढत आहोत त्याच्यामध्ये काही मागण्या केल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची कुठल्याही अटीशिवाय संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांना संकटातून मुक्त केलं पाहिजे, ही सुद्धा मागणी आहे. त्याचप्रमाणे बजेटरी जो अलोकेशन आहे, बजेटमध्ये जो वाटा मिळतो तर तो वाटा आम्ही 52% आणि फक्त 2% मिळतो. जे 13% त्यांना दुप्पट मिळतो त्यांच्या संख्येच्या, आणि जे 60% त्यांना त्यांच्या संख्येच्या दुप्पट मिळतो. आम्ही 52% आहे, आम्हाला दुप्पट जाऊ द्या, मग तेवढा तरी मिळालं पाहिजे की नाही. तर आम्हाला किती मिळतो, फक्त 52% होता, मिळतो किती 2%. अशी स्थिती आपली सगळ्या स्थितीमध्ये आहे. म्हणजे शिक्षणामध्ये आहे, नोकऱ्यांमध्ये आहे आपली संख्या, आणि आपला सगळा वाटा हे जे 10-15% जे मुख्य वर्गाचे लोक आहेत, मुख्यवर्गीय आहेत, आणि ते स्पेशली म्हणजे ज्याला आपण जनरलमध्ये येणार आहे आणि ते लोक उचलतात. आणि म्हणून आपल्याला आता ह्या ओबीसीच्या प्रॉब्लेममध्ये माहिती आहे तुम्हाला SC, ST आणि इतर म्हणजे आपल्याला गायब केलं आहे. आणि तिथून गायब केलेलं आहे म्हणजे काय केलेलं आहे की आपण कसेच्या तसेच राहिलो पाहिजे, तसा चढायला गेलो पाहिजे, आपण तसंच राहिलो पाहिजे किंवा त्यांच्या पायाखालीच राहिलो पाहिजे. आपल्याला ज्या पद्धतीनं पातळात घातलं होतं म्हणजे त्या बंडू आमदानं बळीराजाला, त्याचप्रमाणे हा संपूर्ण बळीराजा जो आहे, मग शेतकरी ओबीसी वर्ग आहे, बहुजन समाज आहे, तो पूर्णपणे पातळात म्हणजे खाली गेला पाहिजे. अशा प्रकारची त्यांची इच्छा आहे, त्यांचं जे पत्र आहे तर ते त्याच पद्धतीचं आणि म्हणून हे कुठल्याही प्रकारचे बनवतात हे आपल्या लक्षात आहे. या ठिकाणी थोडा आम्ही नाना भाऊला आणि यासाठी की नाना भाऊला एक त्या ठिकाणी ओबीसीचं न्याय जनगणना झाली पाहिजे म्हणून असेंब्लीमध्ये ठराव घेतलेला होता. नाना भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 2017ला एक फार मोठा मोर्चा झालेला होता आणि ओबीसीचा मोर्चा झाला होता. त्यावेळी लोकांनी सांगितलं की ओबीसी समाज एवढा जागा झाला, अरे हे मुद्दे लोक, हे गोष्टीचे लोक असे कसे जागे झाले, असे कितीतरी लोकांनी म्हटलेलं होतं. ही जी आहे ती सुरुवात नाना भाऊ जरी आम्ही होतो इथे